हाय हॅलो नमस्कार माय यूट्यूब फॅमिली. आणि आज मी खूप खुश आहे कारण का आज मी जाणार आहे बँगलोरच्या कमर्शियल मार्केटमध्ये. पुण्याच्या ते FC रोड किंवा तुळशीबागमध्ये मी गेलेली आहे, ते पण 10 वर्षापूर्वी. 10 वर्षानंतर आज फर्स्ट टाईम मी स्ट्रीट शॉपिंग करायला जाणार आहे आणि मी खूप खुश आहे. माझी एक इच्छा होती की म्हणजे स्ट्रीट शॉपिंग मला करायला फार आवडते आणि मग त्याच्यामुळे मला जायचं होतं. आता एक माझी फ्रेंड भेटली आहे मला, या वर्षीच झाली आहे आणि तिच्यासोबत मी आता स्ट्रीट शॉपिंग करायला जाणार आहे. बघूत आता काय काय होतंय, तुमच्यासोबत पण शेअर करते. तो स्टे ट्यून टू द ब्लॉग. ओके, मी रेडी झाली आता निघण्यासाठी आणि मी माझ्या बॅगमध्ये काय काय घेतलं असेल तुम्हाला सांगते. या डब्यामध्ये चिक्की आहे, भूक लागली तर. या डब्यामध्ये लवंग आहे. अजून एक छोटा डब्बा आहे, त्याच्यामध्ये आहे शोध, जे मला खूप लागते, काही पण खाल्लं. पावसाळा आहे म्हणून एक छत्री आणि काही सामान घेतलं तर गो ग्रीन कापडाची पिशवी. चला जाते, बाय. मग मी निघाले. मी आणि माझ्या फ्रेंडने ठरवलं होतं की सकाळीच निघायचं, कारण का सकाळी गर्दी कमी असते आणि लवकर आपण येऊ पण शकू घरी. आणि मग आम्ही मेट्रोलाच जायचं ठरवलं. ऑटो केला मेट्रोपर्यंत आणि मग निघालो. आणि 10 वाजता ठरवलं होतं, त्याच्यामुळे तिथे पोहोचल्यानंतर काही काही दुकानं तर ओपन पण झाले नव्हते. पण ठीक आहे, आम्ही खूप जास्त आधी लवकर पोहोचलो. आणि हे बघा, ही माझी फ्रेंड आणि फर्स्ट टाईमच मी हिच्यासोबत जात होते. फर्स्ट टाईम मी कमर्शियल मार्केट बँगलोरमध्ये पाहिलं आणि माझा एक्सपिरियन्स खूप छान होता. तुम्हीही जर बँगलोरमध्ये असाल आणि तुम्हाला स्वस्तात मस्त शॉपिंग करायची असेल तर तुम्हीही कमर्शियल स्ट्रीटला जाऊ शकता. चिकपेट पण आहे. खूप ठिकाणं असतात पण आपल्याला माहिती नसतात, एक्सप्लोअर करायला हवं. आणि जे स्वस्तात मस्त शॉपिंगचा जो आनंद आहे तो काही वेगळाच आहे. फर्स्ट आम्ही इथं कुर्तीज वगैरे घेतल्या. 2 कुर्तीज घेतल्या मी, तिने पण 1-2 घेतल्या. आणि हे ड्रेस पण होते, म्हणजे पूर्ण सेट होता. तो 800पर्यंत भेटत होता आणि कुर्ती वगैरे 250 350ला पण सेट होता. आणि हा पण मला एक कुर्ती आवडला आणि इथे पण मी एक ड्रेस घेतला. आणि नंतर हे पुढे असे ड्रेसेस तर लागलेलेच होते, सर्वच आवडत होते. पण स्वतःला कंट्रोल करून आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं. नंतर खूप भूक लागली आणि मग इथे वडापाव खाल्ला, कारण का बाहेर गेल्यानंतर वडापाव हा मॅनेडेटरी आहे. मग नंतर थोडंसं असंच सगळ्या स्ट्रीट आम्ही एक्सप्लोअर करत होतो, फिरत होतो. पाय इतके दुखत होते, वॉशरूम पण लागली होती. मग एका दुकानात विचारलं की तिथं वॉशरूम आहे का, मग तिथं वॉशरूमला गेलो. माय गॉड, इतकं रिलीफ वाटलं. आणि मग नंतर परत आम्ही बर्गर खायला थांबलो. इथं छानपैकी एकदम मस्त बर्गर भेटतो. तुम्ही कमर्शियल स्ट्रीटला गेलात तर इथं नक्की एकदा बर्गर खा. एकदम टेस्टी बर्गर आहे, मला तर खूप आवडला. बर्गर किंग मॉलमध्ये जे बर्गर भेटतात त्याच्या पुढे काहीच नाहीत, फिके आहेत. हा खूप टेस्टी होता. मग पाऊस पण पडायला लागला आणि पावसातच आमचं तिथे एक्सप्लोअर करणं सुरू होतं. मग आम्ही वापस यायला निघालो, ऑटो बुक केला आणि कमर्शियल स्ट्रीटचं जे MG रोडचं मेट्रो स्टेशन आहे तिथे येऊन पोहोचलो. आणि तिथे पोहोचल्यानंतर पण पाऊस सुरूच होता, रिमझिम. कधी आम्ही छत्री ओपन करत होतो, पण गर्दी असल्यामुळे छत्रीही ओपन करता येत नव्हती. पण एकदम माझा एक्सपिरियन्स एकदम छान गेला. मग घरी पोहोचलोत आणि शॉपिंगची बॅग तर मॅन्डेटरी आहेच. आणि मग घरी पोहोचल्यानंतर हे बघा, आमच्या सोसायटीमध्ये तर इतकी हवा सुटली होती पाऊस पडल्यामुळे. आणि पिल्लू मात्र मला खूप मिस करत होता. मग त्याच्यासोबत खेळून आजच्या दिवसाचा शेवट केला. बाय.